भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण मनसेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पक्षासाठी काम करत होते. हा. आपण अनेक आंदोलनं मनसेच्या माध्यमातून केलेले. हो. त्याच माध्यमातून आपण उमेदवारीसाठी आटोकाट प्रयत्न, हा दुसरा तुमचा टर्न होता तिकिटासाठी. हो. त्याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारतोय, तिकीट न मिळाले खरं कारण काय वाटतं? कामाची कमतरता की पक्षातील अंतर्गत राजकारण? महत्वाचं म्हणजे राजसाहेब जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते त्या टायमाला राजसाहेब बोलले होते माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे. तर महत्वाचा विषय मी आज तुम्हाला सांगेन का माझ्या राजसाहेबांना माझ्या विठ्ठलाला माझ्या सातपूरच्या बडव्यांनी घेरलेलं आहे असं माझं एक कारण म्हणता येईल. कारण संपूर्ण सातपूरला, संपूर्ण नाशिक जिल्ह्याला माहित आहे की माझं कार्य काय आहे, माझं काम काय आहे, मी पक्षासाठी किती वेळ दिला, पक्षासाठी किती काम केलं, पक्षाच्या किती सभेंना हजर राहिलो, पक्षाच्या सभेंना गर्दी किती घेऊन गेलो, किती लोक घेऊन गेलो. दिवसाआड माझे पेपरवर, न्यूजवर चारही ठिकाणी बातम्या होत्या. रस्त्याची कामं केली, जनतेची खूप इतकी कामं केली. जनतेची अपेक्षा होती यांना तिकीट मिळावं, पण शेवटी स्थानिकांनी राजकारण केलं आणि माझं तिकीट कापण्याचा आटोकाट प्रयत्न करून त्यांनी शेवट माझं तिकीट कापलं. असं वाटतं का आपल्याला अन्याय झालाय? अन्याय तर 100% झाला आहे, पण माझ्या पक्षातील स्थानिक नेत्यांनी मला लावलाय चुना आणि आता मला अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने तिकीट दिलं आहे म्हणून म्हणतो राष्ट्रवादी पुन्हा. इतकं वर्ष पक्षासाठी काम केल्यानंतरही तुम्हाला डावलण्यात आलं, याला जबाबदार कोण? काय सांगा? याला जबाबदार आमचं स्थानिक नेतृत्वच म्हणता येईल. स्थानिक नेतृत्वाला बाहेरून पैसा खूप मिळाला. माझ्याकडे पैशाची मागणी केलेली होती. मला सांगितलं तुझ्याकडे निवडणूक लढायला पैसे किती आहे? मी म्हटले तुम्ही जसे सांगशाल तसे आम्ही निवडणुकीला पैसा वापरू. जेवढा निवडणूक अधिकाऱ्याने जेवढा नियमात दिलेला आहे तेवढा पैसा आम्ही वापरू. तर त्यांना ते मान्यच नसेल कदाचित, म्हणून मग त्यांनी एका रात्रीतून दुसऱ्या उमेदवाराकडनं पैसे घेतले आणि ठाकरे गटाचा आणि संपूर्ण मनसेचे तिकीट विकले गेले, स्वतःचे देखील. तिकीट न मिळाल्याने तुमच्या सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला, याबाबत तुम्ही काय सांगाल? अन्याय हा आजचाच नाहीये. माझा फक्त माझ्या राजसाहेबांवर विश्वास आहे. मी आहे तोपर्यंत माझ्या राजसाहेबांवर कधीही टीका करणार नाही. पण राजसाहेबांनी या बडव्यांना शिक्षा दिली पाहिजे. कारण मी आजच लिहून देतो की यांचा पूर्ण पॅनल आज पडलेला आहे आणि मी त्यासाठी आटोकाट प्रयत्न करीन माझा पॅनल निवडून आणण्यासाठी. तिकीट न मिळाल्याने तुम्ही बंडखोरी करणार का की पक्ष शिस्त पाळणार? तिकीट न मिळाल्याने बंडखोरी म्हणजे मला आज एपी फॉर्म मिळालेला आहे. मी आणि आता अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचं पूर्ण काम करणार आहे. आणि सर्वांना माहित आहे नाशिक जिल्ह्यात का मी जिथे जातो तिथे कधीही गद्दारी करत नाही. जे काही गोष्टी करतो सांगून करतो, त्याच्यामुळे मी तिथे गद्दारी करू शकत नाही. पक्षाने नाही पण जनतेने तुम्हाला साथ दिली तर पुढचा निर्णय काय असेल? पक्षाने नाही तर जनतेने साथ दिली तर जनता मला साथ देणारच आहे. कारण आता सर्वांनी बघितलेलं माझ्यावर काय अन्याय झाले, काय आता झालं, त्याच्यामुळे आता मला जनता मतदानाच्या माध्यमातून मला मदत करणार आहे आणि मला निवडून देईन अशी मला खात्री आहे. पक्षातील तिकीट वाटप प्रक्रिया पारदर्शक आहे का? ठराविक लोकांसाठी तिकीट राखीव असतं, काय सांगाल? काय झालेलं आहे माहितीये का, सातपूर मध्ये तरी अनेक राजकीय असे मोठे पुढारी आहे का त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे की आम्ही जे ज्यांना सांगू त्यांना तिकीट देऊ आणि आम्ही जे सांगू ते लोकांनी केलं पाहिजे. आमच्या पाया पडल्या पाहिजेत, आमची आजी केली पाहिजेत, आमच्या बाथरूम मध्ये येऊन धुतले पाहिजेत, अशा प्रकारचे त्यांचे काही म्हणणे असतील. अशा काही स्वाभिमानी कार्यकर्त्यांना या गोष्टी मान्य नसतात. त्याच्यामुळे त्यांनी कदाचित असा डाव रचला असेल. आणि मला काही स्थानिक लोकांनी तर मला असं सांगितलं तुम्ही मस्जिदीच्या भोंग्याचं आंदोलन केलं, ते आंदोलन तुमच्या नेत्यांना पचलं नाही, त्यामुळे तुमचं तिकीट कापलं. तुमच्या नाराजीचा निवडणुकीवर परिणाम होईल काय वाटतं तुम्हाला? माझा नाराजीचा निवडणुकीवर परिणाम होईल म्हणजे मी सांगतो त्यांना जनता नक्कीच धडा दाखवेल आणि या निवडणुकीत त्यांचा सपाटा करेल असं मी सांगतो. अनेक आंदोलन आपण मनसेसाठी केले, मनसेने आपल्याला काय दिलं? महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला आजच सांगतो का यात राजसाहेब ठाकरे किंवा मनसे पक्षाचा ह्याच्यात काही दोष नाही. हा सर्वस्वी निर्णय स्थानिकांवर सोडला गेलेला होता आणि जे काय सर्वस्वी राजकारण पक्ष संपवायचं केलेलं आहे ते स्थानिक राजकारण्यांनी केलेलं आहे, तो त्यांचा दोष आहे. आज तुमचं तिकीट नाकारलेलं आहे,
उद्या सामान्य कार्यकर्त्याचं काय होणार, काय सांगाल? मी तर आजच सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या स्थानिक कार्यकर्त्यांना सांगतो, पदाधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही पक्षाचं काम करू नका. फक्त ऐन वेळेला तुम्ही पैसा गोळा करा आणि पैसा घेऊन त्यांच्या जवळ बसा. जो पैसा देतो त्याला तिकीट मिळतं, अन्यथा कार्यकर्त्याला चादरीच उचलाव्या लागतात. तुमचा फक्त वापरच होतो, बाकी काहीही होत नाही. माझा मराठी, माझा अभिमान, माझा स्वाभिमान. आणि यासाठी आपण सेंट्रल जेल देखील भोगलेले आहेत. पक्षासाठी काय सांगणार? आज जेलमध्ये आम्ही 36-37 दिवस होतो. जेलमध्ये खूप म्हणजे मला माझ्या परिवाराला खूप मनस्ताप झाला. आता मी तुम्हाला एक सांगतो, नाशिकचे मोठे नेते होते, त्यावेळेस आमच्या मनसेमध्ये सर्वस्वी मनसेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांनी माझ्यासोबत जी स्कॉर्पिओ होती, माझी गाडी घरी लावलेली होती, स्कॉर्पिओ ब्लॅक कलरची. नाशिक मधून एक व्यक्ती आला, त्याची व्हाईट कलरची स्कॉर्पिओ होती. या नेत्यांनी पोलिसांना सांगून माझी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ 1 महिन्यामध्ये अटकवली आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तीची स्कॉर्पिओ बाहेर काढली. असं त्या व्यक्तीने आधीपासून माझ्यावर अन्याय करत आलेला आहे. त्यावेळेस देखील माझं तिकीट कापलं आणि या वेळेस देखील अडवणूक केली. त्यामुळे माझ्या कुठेतरी भावना दुखल्या गेलेल्या होत्या. एक वेळेस माझ्याकडनं कायदा देखील मोडला गेला होता, पण माझ्या भावना होता, सर्वांनी समजून घेतल्या आणि मला मदत केली. धन्यवाद तुम्ही आमच्या प्रतिनिधीशी बोलल्याबद्दल.